आर के मोरवा संघ जिंकला आणि अंतिम सामन्यात पोहोचला. नक्कीच या सामन्यामध्ये कुठला संघ आर के मोरवा संघासमोर अंतिम सामना खेळेल. कॅप्टन जय धारे मुर्दा मास्टर संघाचा कॅप्टन. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा. 4 ओव्हर मॅच. पहिला पॉवर प्ले सुरू होतोय. 3 खेळाडू बाहेर असतील. चांगली संधी देखील आहे. चेंडू आडवा खेळतोय. चेंडू आता फाईन लेग परिसरामध्ये कार्पेट ड्राय खेळतो. एकदा कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील झालेली आहे आणि नक्कीच चेंडू उचलेपर्यंत ही तिसरी धाव देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. मात्र तिसरी धाव देखील पूर्ण. चांगली सुरुवात ओम ब्रह्मदेव गोरदेव या संघाची झालेली आहे. आडवा खेळतो. नक्कीच किती धावांचा फटका असेल. लाला माची चेंडू अडवतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी लाला माची यांच्या मार्फत. या चेंडूवरती, या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. चांगली झुंज आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला प्रायोजक जय धारावी मुर्दा मास्टर्स वर्सेस ओम ब्रह्मदेव गोरदेव. ईस्ट आणि वेस्ट कोण ठरणार बेस्ट. भाऊ चांगला फटका निलेशनच्या बॅटमधून. कुमार चेंडू उचलेपर्यंत चांगली फेकी. स्ट्रायकरला थ्रो करतोय. एस्टीनच्या मागे धनेश आहेत. एकच धाव समाधान. हॅलो नक्कीच भगवान पाटील अध्यक्ष आणि सचिव. यस, नक्कीच धन्यवाद हेमू आणि धन्यवाद जय धारावी मुर्दा मास्टर्स. मला मनाई आहे नंदभाऊ कॉमेडी करायला, पण आता आपला शेजारचा गाव आहे. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाईट इशारा. अवांतर धावेने धावसंख्या होते ती 7. यस, नक्कीच चांगलं आयोजन, चांगलं नियोजन मुर्दा मास्टर्स जय धारावी. धन्यवाद. यस, थँक्यू. संधी दिल्याबद्दल हेमू आणि आमचे भरत राऊत आणि आमचा गोट्या आणि जय धारावी मुर्दा मास्टर यांचं मनापासून आभार. यावेळेला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडूवरती लाला येईल. थ्रो दिला जाईल. एकच धाव. पहिलं षटक मार्गस्थ. 1 धावेने धावसंख्या 8 धावा. मागचा सामना अप्रतिम. का ते 6 चेंडू खेळायला दिले नाही पप्प्याला. का त्याचे 6 चेंडू नंतर गेले. फक्त 2 धावांनी राई संघ पराभूत झाला. जरतरची गोष्ट आहे. मारण्याचा प्रयत्न आहे. झेल की षटकार. अप्रतिम षटकार. क्या बात है. स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह षटकार. दमन कप ज्यांनी गाजवला मागच्या वेळेला 2025 2026 आपल्यासोबत नक्कीच असतील. षटक अजूनही केला होता ना. मार्गस्थ सबस्क्राईब करा स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मिडविकच्या दिशेनं फटका येतो. लाला चेंडूवरती येईल. थ्रो दिला जाईपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी हाना चाललेला आहे. काय चाललंय, काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटच्या चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा. चाय लेके आओ सर. चायवाला 4 धावा शेवटच्या चेंडूवरती. 4 धावांनी धावसंख्या 18 धावा. पहिलं षटक अतिशय महागडं नयन म्हात्रे यांचं. एक पहिल्या चेंडूवरती मला वाटतं 3 धावा आल्या नाहक. त्यानंतर 1 होता तिकडे 4 आल्या. आत्ता 1 होत्या तिकडे 4 आल्या आणि 1 षटकार. या सर्व घडामोडींनी धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. जय धारावी मुर्दा मास्टर्स स्पोर्ट्स फैमिली लाइव. धन्यवाद आपका, मेरे को संधि दिया इसके बदले आपका धन्यवाद. थैंक यू मेरे रोहित भाई, अपने दोस्त है, दमन के दोस्त है. आज पैसा 2 दिन का नहीं लेंगे, फ्री में है सब. बेटा कॅमेरामॅन माझा मित्र, जमलं तर माझ्यावरही कॅमेरा मार. थँक्यू व्हेरी मच मित्रा.
दमन कपला तुम्हाला नक्कीच संधी दिली जाणार आहे आणि आपण आहोत सोबत हे दाखवून देतो आम्ही. थँक्यू व्हेरी मच. स्पोर्ट्स फैमिली लाइव 1 मई के दिन अपने को आने का है राही में. 1 मई और 3 मई आपको आमंत्रित करते हैं हम. धन्यवाद आपका. आणि शुक्रवार आणि रविवार वाराचे वार दोन्ही दिवस सुंदर आहेत. पहिला चेंडू एक्वा बारचे मालक येत आहेत. सुरेश यांना या. धन्यवाद आपलं मनापासून आभार. मला वाटतं पूर्ण परिवारासहित येतात आहेत. सर आपलं स्वागत आहे या ठिकाणी. आपण आलात. धन्यवाद तुमचं. मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. लागोपाठ मला वाटतं 2 चेंडू निर्धाव जात आहेत. पहिले षटक 18 धावांचं आणि धनेश आहेत. यस एक्वा बार. थँक्यू व्हेरी मच सर. आमच्यावरती लक्ष द्या. एकच देतो मी पडतो ना लगेच देतो त्याला बसू द्या. एकच मिनिट 1 मिनिट बोलतो ना देतो. लेकडे मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायाला लागतोय. चेंडू निर्धाव जातोय. लागोपाठ तिसरा चेंडू निर्धाव. तीसरा चेंडू निर्धाव. एक्वा बारचे मालक सुरेश अन्ना जी इनका स्वागत किया जाएगा. धन्यवाद आप आए बाहर आई या टुर्नामेंटसाठी आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. मोरवा संघ आणि मोरवा गाव. भरत राऊत या इथे. फक्त त्यांना सुट्टी देण्यासाठी मी बसलोय. बाकी काही नाही. कैलास भाऊ फक्त 2 मिनिटं. हां थांब 2 मिनिटं. महेंद्र मला वाटतं 9 चेंडू निवृत्ती घेतली होती आणि 1 खेळाडू बाद होते गोडदेव संघाचा. एक्वा बारचे सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान केला जातोय. आमच्याकडे फक्त लक्ष ठेवा. धनेश 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. त्यानंतर रिटायर्ड हर्ड 1 खेळाडू बाद होते. अरे यावेळी मारण्याचा प्रयत्न. लागोपाठ चौथा चेंडू निर्धाव. मी ठेवतोय. धन्यवाद. हॅलो चौथा चेंडू लागोपाठ निर्धाव. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मारण्याचा प्रयत्न. 5वा चेंडू. क्या बात है. व्हॉट अ बॉलिंग धनेश. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. शेवटचा चेंडू. षटक निर्धाव आलं. मुर्दा ग्रामस्थ मुर्दा गाव. काय घडेल काय बिघडेल बघा. वाट पाहतो नंदूभाऊ. 500 रुपये नंदूभाऊ मोहीर. मेडन षटक 500 रुपये. यावेळेला मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका येतोय. लगेच थ्रो दिला जाईपर्यंत 1च धाव. अप्रतिम षटक. एका धावेचं. एका धावेने धावसंख्या 19 धावा. शुभ सन्मान केला जातोय आमचे मित्र आणि आमच्या मुर्दा गावाचे. धन्यवाद भाऊ. आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. 1 सबस्क्रायबर पाहिजे आपल्याला स्पोर्ट्स फॅमिलीसाठी. धन्यवाद आपण आलात भाई. धन्यवाद आपका. एक्वा बारचे सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान केला जातोय. सुरेश जी इनका स्वागत किया जाता है. माझे अध्यक्ष आणि आमचे मित्र नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. धन्यवाद आपण आलात. आप आए बाहर आई. धन्यवाद आपका. थँक्यू व्हेरी मच स्पोर्ट्स फॅमिली. जय धारावी मुर्दा ग्रामस्थ मंडळ आणि जय धारावी संघाच्या वतीनं आपलं स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच सर. आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला. पहिल्या षटकात 18 धावा. दुसऱ्या षटकात धनेश यांच्या 1च धाव. अप्रतिम मित्रा. खरोखर जबरदस्त गोलंदाजी. पाहिलं नव्हतं वाटलं नव्हतं तेवढं अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. सेमीफायनलचा सामना आहे. बंड्या थँक्यू व्हेरी मच. मारण्याचा प्रयत्न. लेगकडे जातोय चेंडू. चेंडूवरती येईपर्यंत क्षेत्ररक्षक. थ्रो दिला जातोय फक्त आणि फक्त 1च धाव.
24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस नक्कीच. एका धावेने धावसंख्या 20. ही मुलं बसू द्या. फक्त 24 चेंडू मी करतोय कैलास भाऊ. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर हेमू येणार आहे. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूवरती कुमार चेंडू उडतोय. थ्रो दिला जाईपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या 22. अहो शेवटपर्यंत करीन मी. धावसंख्या आहे ती हेमू थांब. 22 धावा. क्या बात है. व्हॉट अ बॉलिंग. जय धारावी मुर्दा मास्टर्स. लेगकडे षटकार. स्लो चेंडू मध्ये टप्पा पडतोय आणि या षटकाराने धावसंख्या होते ती 28 धावा. गोडदेव संघ. बाबू सगळे सेम बॅटा मारते. थँक्यू डीजे. या षटकाराला मान आहे. जर तुम्हाला आवडलं तर स्पोर्ट्स फॅमिलीसाठी नक्कीच लाईव्ह करा. जय धारावी मुर्दा मास्टर्स आयोजित आजची ही 7वी स्पर्धा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर अंतर्गत ही 7वी स्पर्धा आहे. मला वाटतं जबरदस्त. धावसंख्या 28. यावेळेला पुन्हा एकदा षटकार. 28 आणि 7 34 धावा. निलेश पाटील. आणि सगळ्यांना सांगण्यात आनंद येतोय. जय धारावी मुर्दा मास्टर संघाने आमची अप्रतिम व्यवस्था केली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा उंच फटका आहे. कोण झेल घेईल. कुणाल आणि झेल सुटतोय आणि 2 धावा. ही संधी होती. कृणाल यांच्या हातातून चेंडू सुटतोय. जीवदान दिलं जाते ते निलेश यांना. धावसंख्या या 2 धावांनी 36 धावा. संधी होती. कृणाल यांच्या हातातून चेंडू सुटतोय. धावसंख्या आहे दुसऱ्या षटकात आता तिसऱ्या षटकात 36 धावा म्हणजे 12 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे ते गोडदेव संघाने. अप्रतिम गोलंदाजी होते कुंदन आणि धनेश यांची. पहिल्या षटकात 18 धावा. या दुसऱ्या षटकात 1 धाव आणि या षटकात आतापर्यंत 17 धावा. अतिशय महागड षटक. यावेळेला उंच फटका. झेल कुमार. क्या बात है. ये मैच है. कुछ भी हो सकता है. डीजे स्पोर्ट्स फॅमिलीला लाईक करा नक्कीच. आणि नवीन फलंदाज नितीन नाईक मला वाटतं जात आहेत. मागच्या सामन्याचे हिरो जे शेवटचं 3रं षटक त्याने हाताळलं होतं अप्रतिम राई संघाविरुद्ध. क्या बात आहे. कॅचचा रिप्ले दाखवला जातोय. आमचे मित्र आहेत स्पोर्ट्स फॅमिली. त्यांना जे रोहित आहेत ना त्यांना उत्कंठा खूप असते. आम्ही दमणला बघितलं. आगरी माणसं खूप त्यांना आवडतात. आपल्या खारी गावात राहतात. त्या आपल्या आगरी समाजावरती त्यांचं खूप प्रेम आहे. जय धारावी मुर्दा ग्रामस्थ जय धारावी मुर्दा मास्टर्स संघाच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद. स्पोर्ट्स फॅमिली सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्यासाठी सदैव तत्पर सदैव हजर आहे आमचे कॅमेरामॅन मित्र ऋषी. दमणला आमच्या सोबत होते. जी आम्ही धमाल केलेली आहे ती तुम्ही कोणालाही माहीत नाही आहे. आमच्याकडे व्हिडिओ आहेत. पुढच्या वेळेला नक्की टाकू. लाला 4थं षटक. धावसंख्या 2/36. बाबू आणि नितीन नाईक. काय घडेल काय बिघडेल या षटकात. मारण्याचा प्रयत्न आणि बाद. बॅटची कड घेऊन जातो विकेट किपर मला वाटतं कुंदन आहेत. पहिल्या चेंडूवरती लाला यांच्या महेंद्र बाद.
चहा तवारी गेला बोलवी ते ये नाही यस जय धारावी मुर्दा ग्रामस्थ आणि जय धारावी मुर्दा संघ चहा त्यानंतर आलेली कॉफी अतिशय सुंदर क्या 500 रुपये हां किती पाहिजे तुम्ही लावा द्यायचे तुम्हाला आहेत मी बोलणार आहे ते 500 द्या लावलेले हा लावा लाला लागोपाठ 2 बळी घेतले तर 500 रुपये नंदकुमार भैर यांच्याकडून होऊ दे खर्च कोणाचे जाते खर्च हां हाय खर्च नाही नाही मुर्द्याचा नाही त्यांचाच पैसा आहे रिटायरमेंटचा पैसा लाला यावेळेला मात्र झेल 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 500 रुपये ला रे 500ची नोट फाटली चौकार 500ची नोट फाटली लाला लाईव्ह शिंगा लाला रमेश पाटील आमचे मित्र दिग्दर्शक आणि मोरगावचे माझे अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मामा तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय सर ध्यान रखो भगवान पाटील राईगाव कभी आए तो ध्यान देना बस प्यार से सर बाकी महेश भाई देख लेंगे एक्वा सरचे मालक जात आहेत धन्यवाद आपका थँक्यू व्हेरी मच मारण्याचा आडव्या बॅटीनं प्रयत्न चेंडू निर्धाव जातो 1 तेरी तो 1 मेरी लाला तिसरा चेंडू निर्धाव धाव संख्या 40 नोट फाटलीने तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे 500 वाचल्याचा तुम्ही आम्हाला सांगू नका नंदू भाऊ आम्हाला माहिती आहे 3 चेंडू मारण्याचा प्रयत्न अप्रतिम लाले 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 त्याला माहिती आहे माझी मुलगी मॅच बघते छोटा बच्चा कुठे आहे आता 2 चेंडू निर्धाव टाकले नंदू भैर यांच्याकडून 500 रुपये शेवटचे 2 चेंडू निर्धाव 500 रुपये नंदकुमार भैर होऊ दे खर्च येते पेन्शनचा पैसा 2 चेंडू धाव संख्या 40 पहिल्या षटकात 18 धावा दुसऱ्या षटकात 1 धाव मारलाय गेलाय गोडदेवला षटकाराने धाव संख्या 46 धावा मामा आल्या कॉफी क्या बात आहे थँक्यू शेवटचा चेंडू धाव संख्या 46 शेवटचा चेंडू दोन्ही खेळाडूंच्या माहितीसाठी लाला 46 धावा यस पुन्हा एकदा झेल झेल यस झेल गुरु 46 धावा शेवटच्या चेंडूवरती लाला यांच्या बघा 200 तरी द्या नंदूभाऊ 200 रुपये लाला यांच्यासाठी नंदकुमार भैर यांच्या मार्फत हा काढले 200 रुपये हा यस तत्पूर्वी कैलास भाऊ माझा आवाज थोडा मोठा आहे तुम्हाला राग आला तरी चालेल रंजना म्हात्रे कलावती पाटील आणि विमत म्हात्रे या महिलांनी जे कालपासून जेवण केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अप्रतिम जेवण केसरी भाऊ खरोखर सुंदर जेवण कालची वाटाण्याची भाजी आजचंही चिकन आणि सुंदर जेवण त्याबद्दल या महिलांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो 200 रुपये सुटेच होते काय बांधे हाणलेत नाही का अरे तुम्ही हुशार पक्क शान 200 रुपये लाला यांच्यासाठी शेवटच्या षटकासाठी 200 रुपये नंदकुमार भैर यांच्याकडून लाला माची यांच्यासाठी देण्यात येत आहेत धन्यवाद 46 धावा झाल्यात 47 धावा करायच्या आहेत मागचं षटक मागचा सामना 47 धावांचा 48 धावांचा हाही सामना 48 धावांचा कोण जिंकेल कोण बिघडेल कोण जिंकेल कोण घडेल कोण हरेल येणारा काळ सांगेल स्पोर्ट्स फायमिली लाईव्हसाठी सबस्क्राईब करा दमन में आप मेरे साथ नहीं है यस
त्यांनी स्पर्धा चालू केली आणि त्यानंतर जी स्पर्धा चालू आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ती आस्थागायत चालू आहे. म्हणजे विचार करा 1990 ते 1925 म्हणजे 35 वर्ष आम्ही समालोचन करतोय. तेव्हा हेमू कुठे होता, भरत राऊत कुठे होते सांगता येत नाही. लाला लाला 200 घे न पोरीला दे. नंदकुमार भैर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद लाला, थँक्यू व्हेरी मच. संधी दिली हेमू भरत राऊत, थँक्यू व्हेरी मच. हॅलो. लाला 2200 झालं. हॅलो. माझ्या समालोचनासाठी माझे मित्र कैलास भोईर बाळकुम यांच्यामार्फत सुंदर गिफ्ट आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद भगवानजी पाटील मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब यांच्या आवाजात आपण मागची इनिंग ऐकली. खरोखरच आम्ही फक्त आत्ताच जॉईन झालो. हे आमचं 10वं वर्ष आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. भगवान दादा तू बरोबर उल्लेख केलास की 40+ क्रिकेटच्या भरपूर उन्हाळे पावसाळे तू पाहिलेत, यात काही शंका नाही आहे. 48 बघा 47. मागचा मॅच कितीचा होता त्यावेळेस? टीम कोणती होती? राई. आणि समोरचा संघ कोणता होता? गोडदेव. 48 धावा डिफेन्स झाल्या की पूर्ण झाल्या? डिफेन्स झाल्या. आता 47 धावा डिफेन्स केल्या जातील की या 47 धावा चेस केल्या जातील मुर्दा टीमकडून? वारे वाहत आहेत कारण मॅचेस लवकर क्लिअर झालेत, त्यामुळे वाऱ्यांचा अजूनही आपल्याला वेग पाहायला मिळतोय. खूप महत्त्वपूर्ण मॅच. इथून तुम्ही जिंकलात तर अंतिम फेरीमध्ये तुम्ही प्रवेश करणार, यात काही शंका नाही आहे. आता इतकंच म्हणणार की नवा विजेता तुम्हाला नक्कीच 101% या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिली स्पर्धा नारंगी, त्या ठिकाणी पांडू संघ विजेता ठरला होता. दुसरी स्पर्धा आपण पाहिली मिऱ्याची स्पर्धा, ज्या ठिकाणी घोडबंदर संघ विजेता ठरला होता. कोलशेटच्या स्पर्धेमध्ये वाघवेळ संघ विजेता ठरला होता. ओवळ्याच्या स्पर्धेमध्ये राई संघ विजेता ठरला होता. RK मोरवा स्पर्धा पुन्हा एकदा वाघवेळ संघ विजेता ठरला होता. एकसर 20 स्पर्धा राई संघ विजेता आणि दहिसर मास्टर स्पर्धा मालवणी संघ विजेता ठरला होता. म्हणजे आतापर्यंत आपण ओव्हरऑल ज्या काही 7 स्पर्धा खेळलो आहोत, 8वी स्पर्धा आपली आपण ही आहे 23 स्पर्धांच्या मालिकेमधील. त्याच्यामध्ये आपण नक्कीच वेगवेगळ्या विजेता पाहिल्या आहे. याच्यामध्ये राईनं 2 विजेतेपदं पटकावलेत, वाघवेळनं 2 पटकावलेत. त्यानंतर आपण पाहिलं तर वेगवेगळे विजेते आपण पाहिलेत. इथे देखील एक नवा विजेता मुर्द्याच्या या स्पर्धेमध्ये नवा विजेता हा 100% पाहायला मिळेल. मग तो कोण असेल? तीन षटकार 500 रुपये आहेत. सुरेश पाटील यांच्याकडून नयन मात्रे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 47 धावा करायचे आहेत. मॅच सुरू ठेवा. सिंगल अकाउंट ओपन झालं या ठिकाणी मुर्धा मास्टर्स टीमचं. 47 धावेचा आव्हान समोर आहे मुर्धा टीमच्या. एका साईडला आपण पाहतोय स्विंगचे सुलतान गोडदेवचा संघ आहे. फुलटॉस आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर डीपला पंकज पाटील. एकदा तर पूर्ण केला, डबलचा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा झाले, धावा संख्या झाली आहे ती तब्बल 3. रिक्वायर्ड 100 जर आपण विचार केला रिक्वायर्ड 100चा तर जवळजवळ 11 पूर्णांक मला वाटतं 50 11.5चा रिक्वायर्ड 100 समोर आहे. आत्तिक गडा साडून चेंडू एसटीच्या मागे निघून गेला होता.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हाच प्रयत्न जम्पझोन राईट टीमनं देखील केला होता. मात्र महेंद्र पाटलानं काय ते 5 चेंडू टाकले होते, अप्रतिम 5 चेंडू. मात्र शेवटच्या चेंडूवर महेंद्रचा तो षटकार ठोकला गेला होता. ऑन साईडला यावेळेस देखील इनफिल्डच्या बाहेर चेंडूला टाकलं गेले आहे. मिड विकेट डीपला त्या ठिकाणी नितीन नाईक मिसफील्ड झाले. जी मिसफील्ड कुमार कडून झाली होती, जो नशिबाचा चौकार खास करून गोडदेव टीमला मिळाला होता, तशाच प्रकारे हा नशिबाचा चौकार मुर्द्याच्या खात्यामध्ये. आहे ती 8. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. रिक्वायर्ड रेट 11.50 आणि याच रिक्वायर्ड रेट प्रमाणे खेळत राहिलात तर जवळजवळ इतकंच म्हणणार की जवळजवळ तुम्ही त्या शेवटच्या ओव्हरपर्यंत 11.50 रिक्वायर्ड रेट ठेवू शकाल. मात्र इथून जर रिक्वायर्ड रेट तुमचा कमी झाला तर मात्र तुम्हाला पुढे मात्र एका मोठ्या धावसंख्येला सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ऑफ साईडला यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. एक धाव झाल्या, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात रत्नाकर पाटील यांना बाद केलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. फलकावर धावा लावल्यात मुर्दा मास्टर्स या टीमनं. 1 बाद 9 धावा. मुर्दा टीमनं आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 38 धावांची अजूनही गरज. 18 चेंडू 38 धावा. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. नितीन नाईक गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत तर प्रशांत भोईर. क्या बात आहे. फ्रंटला पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन चेंडूला पंच केलंय. एक धाव इथे मिळणार. जे ज्या कामासाठी प्रशांत भोईरनं आतमध्ये पाठवलंय ते काम प्रशांत भोईरनं केलंय. सिंगल कन्वर्ट केला. नयन मात्र यांना स्ट्राईक देण्याचं काम केलं गेलं, कारण हवा अगदी ज्या वेगाने वाहते त्या वेगावर स्वार होऊन फटके खेळण्याची ताकद क्षमता नयन मात्र यांच्याजवळ आहे. तोच प्रयत्न आहे. फटका यावेळेस हवेत खेळला गेला. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर आहे अगदी बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलाय. काही धावा आपल्या टीम त्यासाठी सेव्ह केल्या. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती 13. मुर्दा वर्सेस गोडदेव कोण खेळणार ग्रँड फिनाले मॅच. नाही खरोखर बघा, आज मी कौतुक करतोय. मी कालच्या दिवसापासून हेच म्हणतो, संघर्ष हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मुर्दा संघाच्या विषयी मी म्हटलं की मुर्दा संघ ज्यावेळेस कोळशेच्या मैदानावर अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता ते तब्बल 12 वर्षांनी पोहोचला होता. 12 वर्षाचा वनवास मुर्दा संघाचा त्या ठिकाणी संपला होता. बॅटची एज. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव.
आणि आज बघा मालिका सुरू झाली होती जवळजवळ नारंगीच्या त्या मैदानातून आणि जवळजवळ आपण 8वी स्पर्धा खेळतोय. जो संघ पहिली फेरी जिंकू शकत नव्हता 40+ क्रिकेटमध्ये या मालिकेमध्ये तो संघ आज सेमीफायनल मॅच खेळतोय. हे बदल झाला आहे, विचार केलाय मुर्दा टीमनं. ज्या काही चुका घडल्या त्या चुकांवर ऑफसाईडला कट केलंय, इनफिल्डच्या वरून पॉईंटच्या डोक्याच्या वरून खेळले गेले. एक धाव इथे मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र त्या ठिकाणी विकेट. दुसरी धाव करताना मात्र प्रशांत भोयर त्या ठिकाणी बाद होत आहेत. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 15. विकेट डाऊन, आउट. लाला माची संकट मोचक तारणहार. आज मुर्दा संघ सेमीफायनल मॅच खेळतोय. खरोखरच मागच्या मॅचचा तारणहार ठरला होता लाला माची. उमेदमान टीमच्या अगेन्स्ट काय बॅटिंग केली लालानं. मला वाटतं 6 चेंडू आणि 24 धावा, 7-24 हे आव्हान समोर असताना लाला माचीनं त्या धावा चेस केल्या. खूप चांगले बॅटिंग लाला माचीनं केली आणि आपल्या टीमला थेट सेमीफायनल मॅचमध्ये नेऊन ठेवलंय. बॅट हवी आहे नयन, मात्र यांना बॅट हवी आहे. 15 धावा. न्यू बॅटर, एक महत्वपूर्ण बॅटर ज्याच्या नावावर 156 धावा आहेत एका स्पर्धेमध्ये. 5 गणीचं मैदान ज्यानं अक्षरशः गाजवलं होतं तो लाला माची स्ट्राईक एंडवर विथ द स्विंग. बघा, एखादा मोठा खेळाडू असतो तो नक्कीच आपलं खातं प्लेसमेंट ओपन करतोय. ते काम त्या ठिकाणी लाला माची याने केलंय. फंडी असेल, एक धाव. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 16. खूप मोठा रेकॉर्ड. 123 धावांचा रेकॉर्ड भूषण भोईर, 127 धावांचा रेकॉर्ड खास करून प्रवीण गावड. त्यानंतर म्हणायचं की 136 धावांचा रेकॉर्ड जोनस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता लाला माची यानं 5 गणीच्या मैदानावर. मात्र लाला माचीचा रेकॉर्ड ब्रेक झाला अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर. ऑफ साईडला त्या ठिकाणी स्क्वेकरचा फटका आहे. पॉइंट रिझर्व्हमध्ये चेंडू बघा शोधावा लागलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लावली आहे मुर्दा मास्टर्स टीमनं ती 17. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 30. राईच्या समोर देखील मला वाटतं आव्हान असंच होतं. 12 मध्ये 30 धावा राई टीमला देखील मला वाटतं बनवायच्या होत्या. बघूया कशा प्रकारे मात्र त्या 30 धावा डिफेन्स केल्या होत्या 12 चेंडूमध्ये. तो म्हणजे गोडदेव टीमनं. काय ते या 30 धावा मुर्दा संघ बनवणार की या 30 धावा गोडदेव संघ डिफेन्स करणार. ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या गरमागरम मॅचच्या दिशेनं. डीजे जेम्स बॉन्ड राई टीमचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता. पप्प्या होत्या, पीके होता, प्रशांत म्हात्रे होता आणि इथे देखील मुर्दा संघाचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लाला माची. मात्र कशा प्रकारे या धावा बनवल्या जातील. स्वतःच्या होम ग्राउंडवर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अनेक टीमचं असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काही टीम ज्या आहेत त्याच फक्त सक्सेस झाल्यात आणि ते स्वप्न मुर्दा संघानं देखील पाहिले. स्वप्न पाहणं चुकीची गोष्ट नाही आहे, मात्र स्वप्न ज्यावेळेस सत्यात उतरते ना मित्रांनो त्यावेळेस तो आनंद मिळतो, तो अगदी वेगळा असतो, जगा वेगळा असतो. शॉर्ट बॉल आहे ऑफ साईडला, स्क्वेकरचा फटका आहे, स्वीपर पॉईंट डीप मला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धावाले आहे, दुसऱ्याचा प्रयत्न. रिक्वायर्ड रन रेट जो होता 11.50 तो पोहोचताय 15च्या घरामध्ये. आता पर ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धावा करायचे आहेत आणि पर ओव्हरमध्ये 15 धावा ज्यावेळेस तुम्हाला करायचे असतील त्यावेळेस एक मोठा फटका स्वतःवर धोका पत्करून तो खेळावा लागेल तुम्हाला. 11 चेंडू 28 धावांची गरज. स्ट्राईकला लाला माची. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट डीपला नितीन नाईक आहेत, चेंडूला फील्ड करतायत. एक धाव झाले. खूप चांगली गोलंदाजी.
अशाच प्रकारे गोलंदाजी जवळपास टाकली गेली होती आणि शेवटी लक्ष आलं होतं राई टीमच्या समोर. ते 6 चेंडू आणि 23 धावा हे टार्गेट समोर आलं होतं. कारण मला वाटतं ते जवळपास 7 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं. नंबर 3चं षटक नितीन नाईक यांचं ते षटक होतं. इथे देखील चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक निलेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. 9 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 27 धावा. डुवाड आहे, करो या मरो अशी स्थिती सध्याच्या घडीला मुर्दा टीम समोर आहे. नऊ चेंडू 27 धावा. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. यावेळेस बॅट चेंज इज गॉन. आणखीन एक धक्का मुर्दा टीमला. मिस्टर नयन मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. आउट. थँक्यू. राईजवळ पीके होता, मात्र मुर्द्याजवळ डीके आहे. जर्सी क्रमांक 27 नयन मात्रे यांच्या जागी मैदानाच्या आतमध्ये कुमार उतरतोय. डीके लालामाची बघा. एक आपण जर नोटीस केलं, मागच्या मॅचचं जर आपण नोटीस केलं की जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला पप्प्या राहिला होता. राईट टीमची ज्यावेळेस मॅच सुरू होती, स्ट्राईक जवळपास म्हणजे 3ऱ्या षटकावर म्हणजे पप्प्या स्ट्राईकसाठी आला होता. ऑन साईडला इथे आल्या आल्या चेंडूला पूर्ण फोर्सनं खेळलाय आणि पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. आणि त्यानंतर बघितलं आपण चित्र बदललं गेलं होतं. इथे देखील लालामाची नॉन स्ट्राईक एंडवर षटकार येतोय. थँक्यू डीजे. धाव संख्या तब्बल पोहोचते 26च्या घरामध्ये. आता 21 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 7. या चेंडूवर षटकाराला मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करणार. हा चेंडू डॉट आला तर नक्कीच धाव संख्येचा आकडा वाढणार शेवटच्या ओव्हरमध्ये. हो, चांगला चेंडू आहे. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. शेवटच्या चेंडूवर सिंगल. धावा झाल्या त्या 27. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6. 6 मध्ये बनवायचे 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. गरमागरम क्रिकेट. एका साईडला आपण राई संघाला पराभूत होताना या मैदानातून पाहिलं. एका साईडला आपण पाहिलं तर घोडबंदर संघ पराभूत झाला. कालच्या दिवसामध्ये पांडू संघ या स्पर्धेतून पराभूत झाला. म्हणजे जे संघ चॅम्पियन, या संपूर्ण मालिकेमध्ये जे संघ चॅम्पियन बनले होते ते संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडलेत. आणि नवीन या चॅम्पियनच्या शोधात ही स्पर्धा आहे इतकंच म्हणणार. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनवायचे 20. स्ट्राईक एंडला असेल मिस्टर लालामाची. ओमेनमानच्या अगेन्स्ट स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. शेवटचे 6 चेंडू स्वतःच्या बाजूनं ठेवले आणि खरोखरच आपल्या टीमला विजय मिळवून दिला लालामाची यानं. यावेळेस देखील तोच प्रयत्न असेल. 6 चेंडू 20 म्हणजे एक विचार केला आपण तुषार तर 6 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. आणि या ठिकाणी जवळजवळ एक नाही तर जवळजवळ 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत गोडदेव टीमला. लालामाची स्ट्राईक एंडवर गोलंदाज मिस्टर मुकेश. यावेळेस फटका फसलाय. फिल्डर तिथे कोणताही नाहीये. चेंडू अगदी सेफली लँड झाला मिड ऑन रिझन मध्ये. 1-2 धावा इथे मिळतील. 18 धावा बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 5 चेंडू 18 धावा. मुकेश एक नामवंत गोलंदाज आहे. स्विंगचा सुलतान म्हणून मुकेशची देखील गोडदेव टीम मध्ये ओळख आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून
या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. शॉर्ट बॉल यावेळेस मी म्हणेन रॉंग एंडला खेळलाय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल तुम्हाला मिळू शकेल आणि या ठिकाणी मुर्दा टीमला मोठ्या फटक्यांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा. एक चांगला चेंडू, 1 ते 2 चांगले चेंडू. वापसी गोडदो संघ आणि इथून मोठे फटके. विजयाच्या दिशेनं मुर्दा संघ. उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे. नितीन नाईक जेलच्या खाली 2 वेळा जगलिंग झालं होतं, मात्र तिसऱ्या वेळी हा कॅच अतिशय सुंदररित्या पकडलाय नितीन नाईकनं. लाला माची या ठिकाणी आउट. लालामाची बात आणि हा मोठा धक्का. म्हणतात ना, जोर का झटका जोर से लगा मुर्दा टीम को. मात्र मॅच संपली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश बघा. संधी आहे या ठिकाणी, संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे. लक्षात ठेवा, घरचं मैदान. मुर्दा प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना गाजवलंय तो खेळाडू आहे. इनसाइड आउट खेळलाय आणि इथे कॅच देखील पकडला गेलाय. खूप चांगला कॅच. आणखीन एक धक्का. ज्याप्रमाणे राईस सोबत जशी मॅच सुरू होती गोडदेव टीमची, तशा प्रकारे मुर्दा संघासोबत देखील सुरू झालंय. विकेट पडतात त्या ठिकाणी आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर या ठिकाणी संपूर्ण ही जी मॅच आहे ती गोडदेव टीमनं आपल्या खिशामध्ये टाकली आहे. चला आर के मोरवा टीम कॅप्टन, आपण रेडी राहायचंय. काल आर के मोरवा या टीमच्या संपूर्ण मॅचेस रणजित पाटीलनं खास अमेरिकेवरून बघितल्या. त्यांनी नक्कीच तो रिप्लाय देखील मला दिला. दादा, कालच्या मॅचेस अप्रतिम झाल्या आणि माझ्याकडून मुर्दा मास्टर्स टीमला खूप खूप शुभेच्छा असतील अंतिम फेरीसाठी. रणजितनं तो मेसेज देखील मला फॉरवर्ड केलाय. बघा, एक विचार केला आपण, इथे दिवस आहे, रात्र झाली असेल तर देखील तो मुलगा अगदी आवडीनं ज्या वेळेस 40 प्लसच्या मॅचेस असतात आपल्या, त्या वेळेस तो आवडीनं मॅचेस पाहत असतो. व्हाईटचा इशारा येतोय. अजूनही 16 धावा करायचे आहेत 2 चेंडूमध्ये. फुल टॉस. अगदी घुटना टेक स्ट्रोक खेळलाय कुणाल भोईर. नाम तो सुना होगा. मात्र उशिरा फटके आलेत. ज्याप्रमाणे पप्प्यानं शेवटच्या 2 चेंडू 2 षटकार ठोकले होते ते उशिरा आले होते, तशाच प्रकारे हा षटकार उशिरा आलाय मुर्दा टीमसाठी. आणखीन एक चांगला फटका आहे कुणालच्या बॅटमधून आणि अशा रीतीनं या ठिकाणी ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम आणि अभिनंदन मुर्दा मास्टर्स टीम, कारण नंबर 3चा विजेता मुर्दा संघ